त्याच्यानंतर असा कार्यक्रम आपण इथे घेत आहोत. म्हणजे 9 नोव्हेंबरपासून आपलं हे संयोजन प्रशिक्षण सुरू झालं. पहिल्या दिवशी प्राथमिक विभागाचे शिक्षणाधिकारी गायकवाड साहेब तिथं प्रशिक्षणाच्या उद्घाटन भाषणामध्ये त्यांनी आपल्याला या प्रशिक्षणाचा मागचा हेतू सांगितला आणि त्या दृष्टिकोनातून आजचा आपला हा प्रशिक्षणाचा 4था दिवस, 4ही दिवस अतिशय उत्साहात हे प्रशिक्षण पार पडलं. मला एक शंका विचारायची आहे मॅडम ना की ज्ञान प्रबोधिनीमध्ये फक्त ताईच आहेत काय प्रशिक्षण? आमच्यासाठी पण छान छान दादा पण आहेत का? म्हणजे दादा सुद्धा असावे, दादागिरी करायला नको तर दादा सुद्धा असावे. खूप छान प्रश्न विचारलाय. आम्ही खूप आव्हान करतो समाजामध्ये. स्त्रियांची संख्या वाढते समाजात काम करणारी, पण पुरुषांची वाढताना दिसत नाही आणि येतात आणि काही वेळेला त्यांना विचारणं कारण अजूनही कालच आपण पूर्वता शिकलो सगळ्यात मोठी जबाबदारी घर सांभाळण्याची त्यांच्यावर. त्यांना नोकरीला पर्याय नाही. मी सांगितलं तसं जास्त पण तो अवेअरनेस अनुभवातून आला नाही, पण आज या प्रशिक्षणाच्या माध्यमातून तो अवेअरनेस आला. हा माझा वैयक्तिक फायदा. आणि दुसरं सांगायचं झालं तर मित्र कसा असावा, मित्र कसा नसावा. मागच्या आठवड्यामध्ये माझा 8वा तास होता गणिताचा, दर गुरुवारी असतो. म्हणजे ह्यावेळी काय तर जरा वेगळं करू. मग ते मित्र कसा असावा, मित्र कसं नसावा असं लिहिलं. पुढच्या दुसऱ्या दिवशी पण मला म्हटली सर आम्हाला याच्याबद्दल अजून बोलायचं. इतकं छान मला बोलतील नाही आणि त्यांच्या प्रत्येकाच्या प्रतिक्रिया मॅडम जशा पद्धतीने सांगितल्याप्रमाणे पळ्याचे 2 भाग केले, तिथे लिहून घेतलं. प्रत्येकाच्या तेच मुद्दे होते. काही 1-2 मुद्दे वेगळे आले. मी म्हटलं तुम्ही अशा अपेक्षा ठेवल्या आणि स्वतःला जर त्या ठिकाणी ठेवून बघा. तर त्या मुलींनी सुद्धा म्हटल्या सर खरंच आम्ही त्या म्हणजे नाही आम्हाला असं वाटतंय पण आम्ही चांगले मित्र बनू शकत नाही किंवा अजून आमच्याकडे ते नाही. तिने कबूल केलं. जर मुलांना जर आपण बोलतं केलं तर मुलं निश्चितपणे आणि अशा गोष्टी झालेल्या आहेत. होतं पण काही ठिकाणी असं होणार नाही. पण प्रशिक्षण म्हटलं का मी नेहमी तयार असतो. आमचे मार्गदर्शक बडगुजर सर अतिशय चांगले प्रेमळ व्यक्ती. आमच्या सहकारी डॉक्टर पतंगराव कदम विद्यालयाच्या सावंत मॅडम त्यांना मी विनंती करते की आपलं थोडक्यात मला पहिल्यांदा ज्यावेळी आमच्या मुख्याध्यापकांनी ग्रुपला मेसेज टाकला की प्रशिक्षण संयम आणि खाली नाव टाकलं दोघांनी एका शाळेत द्यावं. PM पाटील सर, सावंत मॅम, अटेंड दिस सेशन, अटेंड दिस ट्रेनिंग 4 सॅटरडेज अँड 4 संडेज असा मेसेज होता. आता 4 सॅटरडेज आणि संडेज क्वेश्चन मार्क पुढे आला. आता काय करायचं? प्लस मी 10वीची वर्ग शिक्षक आहे. आता तर किती काम मला देत आहेत म्हणजे काय 10वीशी रिलेटेड आलं की सावंत मॅम सी दिस, सावंत मॅम डो दिस. आता जस्ट काल पण ते शासनाकडून काहीतरी जे आलंय इंग्रजी, गणित आणि विज्ञान विषयांमध्ये सामान्य परीक्षेत ज्या विद्यार्थ्यांना कमी मार्क्स आहेत त्यांची सेपरेट लिस्ट बनवायची, त्यांच्यासाठी सेपरेट कोचिंग, इन्स्पिरेशनल लेक्चर्स त्यांच्यासाठी घ्यायचे आहेत आणि त्याच्या खाली नाव पाटील सर आणि सावंत. तुमचे अश्रू तरी कोणीतरी पुसू शकतो पण आम्हाला धाडता सुद्धा येत नाही. आणि मग हे परिपत्रक वाचल्यानंतर मला म्हटलं बडगुजर सर मला एवढं काम हे परिपत्रक तुम्ही वाचा आणि याच्यावर उद्या आपण निर्णय घेऊया. नंतर सर तुम्ही या फिरून या थोडं तुम्ही फक्त माझ्या पद्धतीने काय करा. आणि हे स्वयं नावाचं हे जे काही पुण्याचं फाउंडेशन आहे हा संयुक्त विद्यमाने जो काही कार्यक्रम राबवलेला आहे आणि मला आपण जर एखादी गोष्ट मनापासून करायची म्हटलं तर अनेक मार्ग सापडतात. आणि मी पहिल्याच दिवशी संस्था चालकांनाही सांगितलं होतं की हा प्राथमिक विभाग जो काही आपला हा समुद्रासारखा आहे याच्यानं फक्त मोठी काढायची. फोटो तेवढ्या ग्रुपवरती पाठवा.